कोरटकर पर हमले का प्रयास करने वाले वकील अमित कुमार भोसले को शिवसेना ठाकरे पक्ष द्वारा एक सार्वजनिक समारोह में सत्कारित किया गया। यह घटना कोर्ट परिसर में हुई सुनवाई के दौरान हुई, जब भोसले ने कोरटकर पर हमला करने की कोशिश की थी। शिवसेना ठाकरे पक्ष ने वकील अमित कुमार भोसले के साहस की सराहना करते हुए उन्हें सार्वजनिक रूप से सत्कारित किया। भोसले ने कोर्ट परिसर में कोरटकर के खिलाफ हमले का प्रयास किया, जब उन पर महापुरुषों और छत्रपति शिवाजी महाराज का अपमान करने का आरोप था। शिव प्रेमियों ने कहा कि भोसले ने उन लोगों के खिलाफ खड़ा होने की मिसाल पेश की है जो महापुरुषों का अपमान करते हैं। शिवसेना ने सरकार से सख्त कार्रवाई की मांग की, चेतावनी दी कि अगर प्रशासन ने कोई कदम नहीं उठाया तो शिव प्रेमी कानून अपने हाथ में ले सकते हैं। राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाईल अशा पद्धतीचं ही विषारी प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे। राष्ट्रद्रोहाचं काम केलंय आणि राष्ट्रद्रोही ज्यावेळी तुमच्या आमच्या समोर येईल त्यावेळी तुमच्या आमच्यातलं भारतीय जे काय रक्त आहे, विचार आहे, शिवप्रेमी अंगात जे तो विचार आहे ते कदाही गप्प बसणार नाही। ते समोर आला, मला माझा राग अनावर सहन झाला नाही। घटनास्थळी जे काय घडलं ते घडलं। माझ्याकडे वकील म्हणून जास्त बघू नका, माझ्याकडे एक शिवप्रेमी कार्यकर्ता म्हणून बघा, कारण आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतो। मग ते शेतकरी असू दे, शिक्षक असू दे, डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, उद्योगपती असू दे, ज्यावेळी राष्ट्रावरती संकट येतात अशी काही कार्ट्यांची, त्यावेळी आपण आपलं सगळं प्रोफेशनल बाजूला ठेवून आपली नैतिक जबाबदारी जी आहे ती पार पाडण्यासाठी आपण भारतीय नागरिक म्हणून त्याला समोर जाऊन अशी घाणेरडी विषय नष्ट करून जे बाँड्रीवरती आज आमचा जो जवान शहीद झाला आहे त्या शहीद होणाऱ्या जवानाचं मनोबल कुठेही कमी होणार नाही, त्याचं बलिदान कुठे वाया जाणार नाही। यासाठी आमच्या अंतर्गत जी काय असणारी जी विषारी पिलावळ आहे ती आपण ठेचून नष्ट केली पाहिजे असं मला वाटतं। या भारतीय न्यायपालिकेवरती माझा 100% विश्वास आहे। पोलीस आमचे चांगले आहेत, रात्रंदिवस प्रामाणिकपणे काम करतात। तुम्ही आम्ही शांततेने राहावं, सुखाचं जीवन जगावं, अतिशय चांगलं ते काम करतात। त्यांना माझ्याकडून 100% चौकशी असेल, जे काही गोष्टी असतील त्या सहकार्य करण्याची माझी नैतिक जबाबदारी मी पार पाडणार। माझं स्पष्ट म्हणणं आहे की छत्रपती घराण्यामधून या देशामध्ये अनेक समाजसेवक, समाज सुधारक घडले, त्यामुळे आज आमचा देश हा जे आहे उंचीवर पोहोचलेला आहे। अशा बाबतीमध्ये कुणाच्या बाबतीमध्ये असं विधान कोण करल त्याच्यावर केंद्र सरकारनं कठोर कायदा तयार करावा। पुन्हा असं कोणी विधान करणार नाही। काल आमचे राजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांनी अमित शहांकडे मागणी केलेली आहे। आम्हा एक शिवभक्त म्हणून आम्ही सर्वजण त्या मागणीला पाठिंबा देतो। अमित शहाने तो कायदा कडक करावा आणि त्यांच्या अंगामध्ये जे कणखरपणा आहे तो कायद्याच्या माध्यमातून दिसला पाहिजे आणि अशा विषारी प्रवृत्ती खंडित झाल्या पाहिजेत। शिवभक्तांच्या, शिवप्रेमींच्या आणि शिवसैनिकांच्या भावना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि थोर पुरुषांबद्दल कायमच एक ॲग्रेसिव्ह आहेत आमच्या, आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये यांचा अपमान सहन करणार नाही आणि करू सुद्धा आम्ही कोणाला देणार नाही। ह्या पद्धतीने जर अपमान जो कोण करणार असेल तर हीच प्रतिक्रिया भविष्यात येईल। ही सुरुवात आहे। आम्ही कायमच सांगितलं, प्रशांत कोरटकर हा नालायक माणूस ज्यांनी शिवाजी महाराजांचा अवमान केला, संभाजी महाराजांचा अवमान केला आणि आमच्या इंद्रजीच्या घरात जाऊन घुसवून मारतो, याचा बाप यायला पाहिजे इथं कोल्हापुरात। आणि त्याला आज कळलं असेल की कोल्हापूर काय, महाराष्ट्रात काय। भविष्यामध्ये विचार करावा। जी पिलावळ निर्माण केलेली आहे ह्या सरकारने, भाजप सरकारने, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, थोर पुरुष शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करा आणि त्यांना कमी लेखा। भविष्यामध्ये त्याची नावं लोक विसरली पाहिजेत, पण तू भविष्यामध्ये नाही। आणि 500-1000 वर्ष झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणीही विसरणार नाही, का ते आमचे दैवत आहेत। संभाजी महाराज आमचे दैवत आहेत, शाहू फुले आंबेडकर आमचे दैवत आहेत। आणि घाणेरडे गलिच्छ राजकारण भाजपचे चाललेलं आहे। आणि एक अमित कुमार भोसले नाही, भविष्यामध्ये हजारो अमित कुमार भोसले तयार होतील। आणि भविष्यामध्ये जर कोण हे नाटक करेल तो सोलापूरकर असून देत किंवा कोणी असून देत, त्यांना त्याच पद्धतीने शिवभक्तांनी, शिवप्रेमी, शिवसैनिक उत्तर देतील। ही सुरुवात आहे महाराष्ट्रामध्ये। एक आतापर्यंत फक्त लोक वाट बघतील काय करायचं काय नाही करायचं, आणि अमित कुमार भोसले वकील जरी असले तर त्यांच्यातला शिवभक्त, शिवप्रेमी जागा झाला आणि त्यांनी त्याला चोख उत्तर दिले। कोरटकर हे चालणार नाही, महाराष्ट्रात कोल्हापुरात चालणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी इशारा दिलाय। भविष्यात असेच शेकडो शिवसैनिक, शिवभक्त भविष्यात रस्त्यावर उतरतील आणि नक्की मला खात्री आहे शिवाजी महाराजांचा अपमान कुणी महाराष्ट्रात सहन करणार नाही, ही मला खात्री आहे। म्हणून आज शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावतीनं ह्या आमच्या लढाऊ बाणाला, शिवभक्ताला आज आम्ही त्याचा आमच्या पद्धतीने त्याला सन्मान केलेला आहे, सत्कार केलेला आहे।